भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडाप्रेमींसाठी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 18 मे 2026 रोजी कामोठेमधील सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर श्री परेश शेठ ठाकूर केसरी 2026 या भव्य जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत आली। महाराष्ट्र केसरीप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन असल्याने कामोठेमध्ये मिनी महाराष्ट्र केसरी रंगणार आहे आणि त्या अनुषंगाने कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे। पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक दिनेश खानावकर, सुमित झुंजारराव, आयोजक पनवेल महापालिकेचे नगरसेवक हॅप्पी सिंग आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, कुस्ती प्रशिक्षक रुपेश पावशे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। परेश ठाकूर केसरी या स्पर्धा भारतीय जनता पार्टी कामोठे आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांनी आयोजित केलेली आहे। हॅप्पी सिंग, मयुरेश नेतकर, त्याचबरोबर विकास गडक आणि आपले कामोठा कळंबोली युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या इथे कार्यरत आहेत। हे स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे। तिसऱ्या वर्षी आपली स्पर्धा ही ठेवलेली आहे। या स्पर्धेचा मूळ उद्देशच हा आहे की कामोठ्याचं एक भौगोलिक स्थान हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण असं आहे। या इथे रेल्वे स्टेशन आहे, त्याचबरोबर कामोठा येथूनच मग एक्सप्रेस हायवे चालू होतो, कामोठा येथूनच गोव्याकडे रस्ता जातो किंवा त्याच्याचबरोबर या इथे नाशिक आणि विदर्भ याच्यासाठी सुद्धा रस्ते आहेत, ते कामोठ्यावरून जातात। पुढच्या काळामध्ये तर ह्या कामोठा कळंबोली जंक्शनवरूनच मग समृद्धी हायवे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे याला सुद्धा रोड कनेक्टिव्हिटी हे प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे कामोठा हा या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ येथील चाकरमानी असतील किंवा आणखीन इतर उद्योगामध्ये कार्यरत असलेले असं मोठ्या प्रमाणामध्ये या इथे क्राऊड आहेच। त्याचबरोबर गुजराती, बंगाली, आणखीन त्याचबरोबर यूपीमधील मुसलमान वर्ग, सगळ्या भारतातून इथं मोठ्या प्रमाणामध्ये कामोठे कळंबोली येथे राहणारा असा वर्ग आहे। येथे मोठ्या प्रमाणामध्ये शीख समुदाय आहे। या इथे एक चांगलं ख्रिश्चन समुदायाचं सुद्धा एक चांगल्यापैकी असं प्रमाण आहे आणि येथे स्थानिकांचं पण सुद्धा मोठं प्रमाण आहे। येथे कुस्तीचं प्रेम, कुस्तीबद्दल आकर्षण असलेला असा मोठा वर्ग असा आहे। कुस्ती हा काही फक्त पश्चिम महाराष्ट्रात तिकडे खेळला जात नाही, तर त्याच्याच बरोबर पनवेल तालुका, उरण तालुका, कल्याण आणि ह्या सर्व परिसरामध्ये सुद्धा फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती खेळली जाते। मग तो या इथे नितळस असेल किंवा पिसाळवे असेल, गिरवली असेल, कोळखे असेल, ह्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये मल्ल हे लहानपणापासून या इथे स्वतःवरती मेहनत घेत असतात आणि या खेळाबद्दलचं प्रेम हे जपत असतात। तर त्यामुळेच या कामोठ्याला कुस्तीच्या दृष्टीने एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आलेलं आहे। म्हणूनच वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवायचा असेल तर कोणता ठेवावा, तर असा ठेवावा ज्याच्यातून मग युवकांना प्रेरणा भेटू शकेल आणि मग ते शारीरिक कसरतीसाठी त्यांना प्रेरणा भेटू शकेल। त्याचबरोबर त्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये या इथे खेळण्यासाठी, क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना या इथे प्रेरणा मिळू शकेल अशा प्रकारचा खेळ आणि तो सुद्धा या मातीमध्ये लोकप्रिय असलेला असा खेळ कोणता असेल तर नक्कीच समजा क्रिकेटला या इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकाश्रय आहे। परंतु त्याचबरोबर जर कुस्तीच्या माध्यमातून आपण युवकांपर्यंत पोहोचू शकलो, युवकांना या खेळाचा
त्यांच्या पुढील काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होऊ शकेल, त्यांच्या करिअरला त्याच्यासाठी मोठा उपयोग होऊ शकेल. आणि आज आपण ज्या प्रकारे बघतोय की केंद्र शासन असेल, राज्य सरकार असेल आणि अगदी पनवेल महानगरपालिका सुद्धा कुस्तीसाठी या इथे मेहनत घेताना दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकामध्येच आपण कामोठे आणि तळोजा फेज 1 या इथे आपण कुस्ती संकुल याची आता आपण लवकरच आपण आता बांधकामाला सुरुवात आपण करण्यासाठी आपण सर्व प्लॅन सुद्धा बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे कुस्तीसाठी एक चांगलं असं वातावरण आहे. म्हणजेच जे खेळाडू कुस्ती खेळाकडे आकर्षित होतील त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांना करिअरला सुद्धा फायदा होऊ शकेल. आणि शेवटी पर्सनॅलिटी ही आजच्या जमान्याची गुरुकिल्ली आहे. तर ह्या कारणानेच या पनवेल परेश ठाकूर केसरी ही स्पर्धा या इथे भारतीय जनता पार्टी कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांनी ही आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा ही 18 मेला होते आहे आणि ह्या स्पर्धेची तयारी अगदी जानेवारी महिन्यापासून मग हॅपी सिंगचा फोन की यावेळेला आपण कोणाला बोलवावं, कशी स्पर्धा व्हावी याच्याबद्दल चर्चा या इथे युवा मोर्चा असेल, आणखी सध्या त्याचबरोबर कुस्ती असोसिएशन आमच्या कुस्तीच्या पूर्ण वर्तुळामध्ये सुद्धा याबद्दल मग अनेक सजेशन आले. अनेक सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यावेळेला नवीन असं करावं किंवा त्याचबरोबर या इथे या पाहुण्यांना आपण बोलावं ज्याच्यामुळे कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे तरुणांमध्ये युवकांमध्ये हे वाढू शकेल आणि त्याचा फायदा या कुस्तीला होऊ शकेल. तर म्हणजे एवढे महिने अगोदरपासून म्हणजे गेल्या 5 महिन्यापूर्वीपासून या स्पर्धा यशस्वी व्हावी याच्यासाठी हा सर्व वर्ग चांगल्या प्रकारे मेहनत करत आहे. या स्पर्धेमध्ये आपण 15 लाख रुपयांचे इथं बक्षिसं आपण देत आहोत. ही बक्षिसं देताना फक्त बाहेरचे म्हणलं हे या इथे येणार आहेत ते येणं आवश्यक आहेच. कारण या इथे आपले रुस्तुमे हिंद पैलवान सिकंदर शेख, पंजाबचे सुप्रसिद्ध मल्ल लाली चमकोर, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत, पंजाबचे सुप्रसिद्ध मल्ल बागा सिंग, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी साहेब, हिंद केसरी संदीप कुमार साहेब, महाराष्ट्र केसरी दादा शेळके आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे. तसंच महिला गटामध्ये सुद्धा या इथे राष्ट्रीय पदक विजेत्या एकता शर्मा या पैलवान, राष्ट्रीय पदक विजेती पैलवान पलक यादव, उपमहाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार, नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पैलवान रुबी थापा, उत्तराखंडची सुप्रसिद्ध पैलवान कोमल हे या इथे खेळ करणार आहेत. त्यांच्याबद्दल आकर्षण आहेच, पण त्याचबरोबर ह्या मातीतील युवकांना सुद्धा या मातीतील पैलवांना सुद्धा येथे खेळण्याची संधी भेटावी ह्या दृष्टीने त्यांच्या सुद्धा स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानुसार मग आपल्या पैलवान अमेगा घरत असतील आणि त्याचबरोबर मग संत या इथे आणखीन संत या मातीतले इतर किरण भगत आहेत, पैलवान किरण भगत आहेत, आणखीन इतर अनेक असे पैलवान आहेत ज्यांना इथे खेळण्याची संधी भेटणार आहे. आणि त्यांचा खेळ जो पूर्ण महाराष्ट्र बघत असतो, परंतु पनवेलमध्ये त्यांचा खेळ हा नेहमी बघायला भेटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पैलवान या कुस्तीचे सामने होत असतात, परंतु कामोठ्यामध्ये ज्या प्रकारे या स्पर्धेला प्रसिद्धी दिली जाते या जागेचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे ह्या खेळाला या पैलवानांना या मातीतल्या पैलवानांना एक संत चांगल्या प्रकारे संधी सुद्धा इथं प्राप्त करून द्यायची आम्हाला या इथं मोठी सवड संधी ही प्राप्त झालेली आहे. ह्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री श्री नितेश राणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, त्याचबरोबर आमदार महेश लांडगे हे यांची इथं प्रमुख उपस्थिती लाभणार आहेच. त्याचबरोबर आमदार महेश बालदी साहेब, आमदार मंदाताई म्हात्रे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे आणि त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर मान्यवर असे पाहुणे
या स्पर्धेला लाभणार आहेत. नक्कीच मला विश्वास आहे की ह्या सर्व पैलवानांच्यामुळे आणि या सर्व मान्यवरांच्या ही स्पर्धा ही नक्कीच संत वलयांकित अशी होईल. आणि कोणत्याही खेळाला ग्लॅमरची आवश्यकता ही असते. या ग्लॅमरच्या मुळे तरुण वर्ग हा जास्तीत जास्त आकर्षित होतो, त्याचबरोबर माध्यम वर्ग हा सुद्धा आकर्षित होत असतो. आणि ह्याच्यामुळेच म्हणजे कोण तर आपण सर्व आपल्यामुळे हा ग्लॅमर वाढीला लागतो आणि त्याच्यामुळे ह्या तरुणांना या खेळाडूंना या इथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मोटिवेशन भेटतं, प्रोत्साहन भेटतो, बळ भेटतो. त्याच्यामुळेच आपल्या सर्वांचं या इथे जर आपण सर्वजण जर या स्पर्धेकडे व्यवस्थित जर आपण जर लक्ष दिलं आणि या स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी आपण प्रयत्न केलेत तर आम्हाला ही या कुस्तीच्या बद्दल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षण निर्माण करण्यामध्ये, या मातीमध्ये जास्तीत जास्त पैलवान निर्माण करण्यामध्ये, त्याचबरोबर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून स्वतःचं जीवन हे पुढील काळामध्ये यशस्वी करण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत होईल. त्यासाठी आपण सर्वजण येथे आलात हे आपल्या सर्वांचं स्वागत करतो.